म्हटल्यावरच लक्षात येईल। आपण म्हणताय की तो 22 पानाचा आहे, पण त्या 22 पानामध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे आणि त्याची प्राथमिकता काय हे तो अहवाल वाचल्यानंतरच लक्षात येईल। आणि हा जर प्राथमिक असेल तर तपशिलातला अहवाल ह्या एजन्सी ही यंत्रणा ज्यांनी आज तपास करून प्राथमिक अहवाल दिलेला आहे यांच्या माध्यमातून तपशिलातला अहवाल हा कधीपर्यंत प्राप्त होईल ह्या संदर्भातली त्यांनी माहिती देणं हे अपेक्षित आहे। आणि या व्यतिरिक्त ज्या एजन्सीज चौकशी करतायत यांचा सुद्धा अहवाल हा किती दिवसामध्ये येईल ही सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी ही आमच्या अपघाताची खरी कारणे आणि कारणीभूत घटक स्पष्टपणे उघड होण्यासाठी अपघाताच्या प्रत्येक पैलूची चौकशी सुद्धा पुढच्या कालामध्ये दिली जाईल आणि त्याचा डिटेल रिपोर्ट सादर केला जाईल। म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की हा प्राथमिक अहवाल असेल तर याच्यातला जो डिटेल रिपोर्ट आहे हा किती कालावधीमध्ये आणखी किती कालावधी त्यांना डिटेल रिपोर्टसाठी लागणार आहे तर ह्या संदर्भातला जो कालावधी आहे हा त्यांनी सुद्धा हा लवकरात लवकर स्पष्ट करणं हे अपेक्षित आहे। आणि हा एका यंत्रणेकडून आलेला अहवाल आहे, ह्या सहित पॅरलल किमान 3 ते 4 यंत्रणा ह्या चौकशी करतायत। म्हणजे CID असेल, CBI असेल, केंद्राच्या काही असतील आणि केंद्राच्या काही यंत्रणेंना किंवा ह्या यंत्रणेंना जागतिक ज्या अशा अपघातामध्ये ज्या यंत्रणेंचा वापर केला जातो त्यांनाही या चौकशीमध्ये त्यांना अंतर्भूत करण्याचा अधिकार असतो, त्यांची मदत घेण्याचा सुद्धा अधिकार हा त्यांना असतो। तर त्याच्यामधून ह्या जागतिक ज्या यंत्रणा आहेत यांची पण मदत घेऊन त्यांचा आणखीन काही नव्याने अहवाल येतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहावं लागेल। आणि या ज्या 4-5 यंत्रणा आहेत यांचे अहवाल हे एका मला वाटते प्लॅटफॉर्मवर, कारण एक एक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं चौकशी करते त्याच्यामुळे ह्या सगळ्या अहवालांचं वेगवेगळ्या यंत्रणेंच्या अहवालांचं एकत्रीकरण करून एक ठोस असा एक अहवाल किंवा त्या संदर्भातले एक रिपोर्ट हे दिलं गेलं पाहिजे। कॉकपिट मधला जो व्हॉइस रेकॉर्ड होता त्याच्यावर प्रश्नचिन्ह अनेक जण उपस्थित करत होते तर तो डेटा राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाला दिलेला गेलेला आहे आणि त्यातून आता पुढच्या कालावधीमध्ये कळेल की शेवटचं संभाषण खरंच झालं होतं का, ते काय होतं वगैरे स्वरूपात। बरोबर, म्हणजे हा त्यांचा प्राथमिक अहवाल आहे। आणखीन त्यांनी ज्या ज्या यंत्रणेंकडे हे डेटा दिलेला आहे त्यांचा अहवाल कदाचित त्यांना जसं आपल्या बोलण्यातून जे लक्षात येते त्यांचा डिटेल रिपोर्ट आणखीन येणं हे त्यांना अपेक्षित आहे। तर त्या संदर्भामध्ये थोडं म्हणजे ही आणखीन गतीने ही चौकशी व्हावी ही साधारणपणे आमची मागणी राहील। आम्ही सुद्धा सगळे आमदार मिळून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे या संदर्भातली हे करू की आज हा प्राथमिक अहवाल एका यंत्रणेचा आलेला आहे तर इतर ज्या यंत्रणांनी आहे त्या संदर्भामधली चौकशीला गती द्यावी। त्यांनी ज्या ज्या केंद्र पातळीवरच्या यंत्रणेंना रिफर केलेला असेल तर त्यांच्याकडून सुद्धा लवकरात लवकर या संदर्भातला रिपोर्ट यावा आणि या सगळ्या यंत्रणांच्या जे काही रिपोर्ट्स आहेत याचं एकत्रीकरण करून एक सविस्तर अहवाल, एक जबाबदार, एक अनुभवी या विभाग आणि या संबंध ज्या यंत्रणा आहेत, एव्हिएशन असेल किंवा इतर ज्या या चौकशीच्या यंत्रणा आहेत याचा वर्षानुवर्ष अनुभव असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अहवाल राज्याच्या जनतेसमोर मांडला पाहिजे।